यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। श्री रामदासदादा पाटील विधानसभा संघटक दीपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, तालुका प्रमुख विश्वास पेटकर, शाखा प्रमुख हनुमंत खंडागळे, विभाग प्रमुख विशाल भुईर, उपविभाग प्रमुख बिपिन झुरे, हेमंत म्हात्रे, सचिन खरात, पुरुषोत्तम पाटील तसेच अनेक पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते। विहीघर गावातील भरत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य अनंता फडके, माजी सरपंच महेंद्र भगत, श्री ज्ञानेश्वर भंडारी, उपशहर प्रमुख नवीन पनवेल, माजी ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर फडके, ग्राम सदस्य धनंजय पाटील, विभाग प्रमुख संदीप तांडेल, तालुका प्रमुख शंकर फडके, शाखा प्रमुख संतोष पाटील, गट प्रमुख अनिश कोरडे, अंकुश पाटील, कैलास पाटील, केतन फडके, सुनील फडके, गट प्रमुख अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। या मोफत आरोग्य शिबिरात अपोलो हॉस्पिटलचे डॉक्टर गणेश नेपाल, कर्मचारी वर्ग श्रुती पतंगे, साधना पवार, अर्चिता कदम, श्रद्धा कांबळे, दंत तपासणी MMDC डॉक्टर तन्वी बांदेकर, वर्षा SNI हॉस्पिटलचे डॉक्टर मोहम्मद मुस्तीन, डॉक्टर दत्तात्रय वाघमोडे, नूतन देव्हारे, मंदाकिनी कांबळे, छाया सूर्यवंशी, जिज्ञासा परदेशी, सुश्रुषा स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे डॉक्टर संजय तरलेकर, डॉक्टर क्षीरसागर, कर्मचारी वर्ग रत्नमाला, पूनम, अक्षता या सर्वांनी गरजू रुग्णांना उत्तम प्रकारे तपासणी करून अत्यंत मोलाचं सहकार्य केलं। या सर्वांचे नितीन पाटील यांनी मनापासून आभार मानलेत। सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। आज आमच्या इथले स्थानिक कार्यकर्ते नितीन पाटील यांनी यांच्या वाढदिवसानिमित्त जे अतिशय स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे। आज लोकांच्या प्रकृतीची काळजी घेणं हे खूप दूरदृष्टी असलेला कार्यकर्ता आहे हा। आज माणसाच्या उत्पन्नाचा जो तिसरा हिस्सा आहे, माणसाच्या उत्पन्नाचा तिसरा हिस्सा आहे हा माणसाच्या शरीरावर किंवा प्रकृतीवर खर्च होत आहे। जर प्रकृती ठीक असेल तर तिसरा हिस्सा माणसाला डायरेक्ट सेव्हिंग होऊ शकतो व त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तो काय 2 पैसे वाचवू शकतो। हा मेसेज नितीननी त्याच्या वाढदिवसानिमित्त सर्व तालुक्यामध्ये दिलेला आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवून जो मेसेज पूर्ण तालुक्याला दिलेला आहे आणि त्याच्याविषयी जी लोकांची जनभावना आहे, आज महाविकास आघाडीचे आमचे जिल्हा परिषद सदस्य विलास शेठ, नामदेव शेठ फडके व बाकी इतर पंचकृषीतले कार्यकर्ते जमून त्याच्याविषयी जो प्रेम आज इथं दाखवलेला आहे, पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे की आमचा शिवसेना पक्ष हा एक बलकट पक्ष होता एक 20-25 वर्षापूर्वी, त्याला पुन्हा उभारी देण्याचं काम म्हणजे जुन्या आंब्याच्या झाडाला छाटणी करून पुन्हा नितीनसारखे कार्यकर्ते कलम केलेल्या रूपाने अतिशय उत्कृष्ट फलं, गोड फलं देतील आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत राहून या गावाचा विकास, येणाऱ्या सरपंचाची निवडणूक असेल, उद्या भविष्यातले काय पंचायत समिती, जिल्हा परिषद असेल, यामध्ये गोडी गुलाबीने सगळे मिळून महाविकास आघाडीला 4 दिवस सुखाचे कसे येतील यासाठी प्रयत्नशील राहावा व त्यांना उदंड आयुष्य भवानीच्या चरणी प्रार्थना करतो, त्यांना उदंड आयुष्य लाभावे। इथे एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नितीनला मी आणि शिवसेना प्रमुख, शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख शिरीष धरत साहेब यांच्या वतीने आणि तसं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी त्याला लाख शुभेच्छा देतो आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी माता राणी चरणी मी प्रार्थना करतो।